तर जय श्रीकृष्ण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपण यथार्थ गीता ऑनलाईन मागवली. तर आजपासून आपण डेली यथार्थ गीता वाचणार आहे. तर सकाळी सकाळी लवकर उठून सूर्यदादाला नमस्कार करून ब्रश करून घेतला, अंघोळ केली आणि आपल्या घरासमोरचे खूप सारे वेगवेगळे फुलांचे झाड आहे. मग फूल तोडून आणली आणि देवपूजा करायला सुरुवात केली. मित्रांनो, आजपासून आपण डेली लवकर उठून देवपूजा करून यथार्थ गीता वाचणार आहे. तर तुम्हाला पण माझ्यासोबत यथार्थ गीतेमध्ये काय लिहिलं आहे हे ऐकायचं असेल तर आपल्याला फॉलो नक्की करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविले आणि देवांना चंदनाची टिके लावून घेतली. चंदनाचे टिके लावल्यानंतर देवांची शोभा आणखीच वाढली. देवांच्या चहूबाजूने फुले ठेवली. देवांना फुले का बरं वाहतात तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर हा बघा आपल्या देवघरचा फायनल लुक. तर आपण आज श्रीमद भगवद्गीतेमध्ये हे वाचलं, मम वाशम जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षिती. याचा आशय सर्व मानव ईश्वराची मुले आहेत. सुखरहित क्षण परंतु दुर्लभ असे हे मानव शरीर प्राप्त झाले असता तू माझी आराधना कर.